आणि आता महाराष्ट्रासह देश-विदेशातील बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात स्पीड न्यूज मध्ये। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी अवघे काही तास उरले आहेत। महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी 6 जागा आहेत। या 6 जागांसाठी 7 उमेदवारांनी अर्ज दाखल केले। त्यामुळे आज होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। राज्यात राज्यसभेच्या 6 जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू आहे। अशात आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। त्यामुळे जर एका उमेदवाराने माघार घेतली नाही तर ही लढत अतितटीची होईल। भाजप राज्यसभेची तिसरी जागा लढण्यावर ठाम आहे। मविया नेत्यांनी विरोधी पक्षनेते फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांची भेट घेतली। या भेटीमध्ये मवियानं दिलेला प्रस्ताव भाजपनं फेटाळून लावलाय। या उलट भाजपनं राज्यसभा निवडणुकीमध्ये सेनेनं माघार घ्यावी, त्या मोबदल्यात भाजप विधान परिषद निवडणुकीची 5वी जागा लढवणार नाही असा प्रस्ताव देण्यात आलाय। राज्यसभेची 6वी जागा बिनविरोध होण्यासाठी महाविकास आघाडीकडून भाजपकडे विनंती केली असल्याचं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय। तसंच यावेळी भाजपनं मदत केली तर पुढील विधान परिषदेमध्ये भाजपला मदत करू असा प्रस्ताव दिला असल्याचं देखील छगन भुजबळ यांनी म्हटलंय। फडणवीसांसोबत चर्चा चांगली झाली, भाजप दिल्लीला बोलून अंतिम निर्णय घेणार आहेत। 1.5 तासात अंतिम निर्णय होईल असं देखील फडणवीसांनी म्हटलं। मविया नेत्यांनी फडणवीसांची घेतलेल्या भेटीवर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे। फडणवीसांसोबत चर्चा हे सकारात्मक पाऊल आहे, राज्याच्या हिताच्या दृष्टीने योग्य आहे, मात्र निवडणुकीत घोडेबाजार होणं योग्य नाही असं संजय राऊत म्हटले। राज्यसभेसाठी शिवसेनेनं मोर्चे बांधणी सुरू केली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिवसेना समर्थक अपक्ष आमदारांची बैठक बोलावली आहे। 6 जूनला संध्याकाळी 5 वाजता वर्षावर ही बैठक होईल। महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना शिवसेनेचा नवा प्रस्ताव दिल्याची माहिती मिळते। शिवसेना राज्यसभेची दुसरी उमेदवारी मागे घेण्याच्या तयारीत आहे, मात्र त्या बदल्यात शिवसेना विधान परिषदेच्या 3 जागा लढवणार असल्याचा प्रस्ताव दिलाय। त्यामुळे काँग्रेसच्या कोट्यातील विधान परिषदेची जागा निवडून येण्यास मोठी अडचण येऊ शकते। शिवसेनेच्या या नव्या प्रस्तावावर संजय राऊत दिल्लीतील काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यसभेसाठी शिवसेनेनं आक्रमक मोर्चे बांधणी केली आहे। निवडणुकीमध्ये दगाफटका होऊ नये यासाठी शिवसेनेच्या सर्व आमदार आणि सेना समर्थक अपक्ष आमदारांना 8 ते 10 जून मुंबईतील ट्रायडंट हॉटेलवर राहण्यासाठी येण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। राज्यसभेसाठी 10 जूनला मतदान होणार आहे। 6व्या जागेसाठी भाजपकडून आमदारांची फोडाफोडी होऊ शकते, त्यासाठी शिवसेनेनं रणनीती आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या सोलापूर जिल्ह्याचा दौरा करणार आहेत। राज्यसभेच्या 6 जागांवरून राजकारण चांगलंच तापलंय। 6व्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपकडून धनंजय महाडिक यांना उतरवण्यात आले। या निवडणुकीत अपक्ष आमदारांचा मोठा वाटा असल्यानं फडणवीस त्यांची भेट घेणार आहेत। राज्यसभेच्या निवडणुका या बिनविरोध होणं ही महाराष्ट्राची परंपरा असून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं नाना पटोले यांनी म्हटलंय। तर फडणवीसांकडे 288 आमदार आहेत, म्हणूनच पहाटेचा शपथविधी करावा लागला असा टोला नाना पटोले यांनी फडणवीसांना लगावला। विधान परिषद निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। यावर पंकजा मुंडेंनी सूचक वक्तव्य केलं। राजकारणात संधी मिळावी म्हणून वाट पाहणाऱ्यांपैकी मी नाही, मी जे मिळेल त्यामधूनच संधी निर्माण करते असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं। राज्यात ज्या वेगानं कोरोना रुग्ण वाढतायत, निवडणूक काळामध्ये परिस्थिती हाताबाहेर असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलाव्यात ही राज्य सरकारची भूमिका असेल, तशी विनंती निवडणूक आयोगाला केली जाईल अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे। उस्मानाबाद जिल्हा परिषदेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आला असून जिल्ह्यात 61 मतदारसंघ असणार आहेत। या प्रारूप आराखड्यावर 8 जूनपर्यंत सूचना आणि हरकती मागवण्यात आल्या आहेत। जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी हा आराखडा जाहीर केलाय। काँग्रेस नेते राहुल गांधींना पुन्हा एकदा ईडीनं समन्स पाठवलंय। राहुल गांधींना 13 जूनला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स पाठवण्यात आलंय। नॅशनल हेराल्ड घोटाळा प्रकरणी ईडीनं नोटीस पाठवली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आदेशानुसार आज भोंग्यांबाबतच्या पत्राचं घरोघरी वाटप करण्यात येत आहे। मनसे उपाध्यक्ष यशवंत केलेदार यांनी माहीम इथल्या मकरंद सोसायटीमधील रहिवाशांना पत्राचं वाटप केलं।
नवी मुंबईमध्ये देखील राज ठाकरेंच्या लिहिलेल्या पत्राचं वाटप सुरू करण्यात आलंय। सीवूड्समधील सोसायटीमध्ये मनसेनं भोंग्याच्या जनजागृतीसाठी पत्राचं वाटप केलं। गजानन काळे आणि कार्यकर्त्यांकडून मराठी, हिंदी, इंग्रजी अशा भाषेतील पत्राचं वाटप केलेलं आहे। भाजप नेते गोपीनाथ मुंडेंचा आज 8वा स्मृतिदिन आहे। यानिमित्त सकाळपासूनच गोपीनाथ गडावर अभिवादन करण्यासाठी गर्दी झाली आहे। कोरोनाच्या संकटानंतर पहिल्यांदाच लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतिदिन मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा होतोय। त्यामुळे आज दिवसभर गोपीनाथ गडावर कार्यक्रमाची रेलचेल असणार आहे। दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडेंचा 8वा पुण्यस्मरण दिन आहे। यानिमित्त मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्यासह मंत्री भागवत कराड, खासदार सुजय विखे पाटील तसंच भाजपचे नेते गोपीनाथ गडावर नतमस्तक होणार आहेत। याच पार्श्वभूमीवर गोपीनाथ गडावर पोलिसांचा बंदोबस्त असून डॉग स्क्वॉड मार्फत परिसराची तपासणी केली जाते। खासदार डॉक्टर प्रीतम मुंडेंनी गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथ मुंडेंना अभिवादन केलं। यावेळी मुंडेंच्या स्मृतीस्थळी माथा टेकवताना प्रीतम मुंडेंनी त्यांना गहीवरून आलं। बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी देखील गोपीनाथ गडावर जाऊन दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंना अभिवादन केलं। स्मृतीस्थळावर जाऊन धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला। स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पत्नी प्रज्ञा मुंडे यांनी मुंडे यांच्या समाधीचं दर्शन घेतलं। यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला। त्यांना गहीवरून आल्याचं यावेळी पाहायला मिळालं। मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन झाल्यानंतर आता पुढील काही दिवसात त्याचं महाराष्ट्रातील आगमन होईल आणि यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सरासरी 101% पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। जून महिन्यात वाऱ्याचा वेग कमी होणार आहे, त्यामुळे पावसात खंड पडण्याची शक्यता आहे। जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण चांगलं राहील असा अंदाज वर्तवण्यात आलाय। कोल्हापुरात पहिल्याच पावसात उडालेल्या दाणादाणनंतर महापालिकेला जाग आली आहे। पालिकेनं नालेसफाईचं काम युद्धपातळीवर सुरू केलंय। पावसाळ्यापूर्वीचं हे काम हाती घेतलं असतं तर शहरात ही परिस्थिती उद्भवली नसती। ठाण्यातील नालेसफाईची पोलखोल करण्यात आली आहे। आयुक्तांनी केलेला दौरा हा फक्त दिखावा होता असा आरोप मनसेनं केलाय। तर नालेसफाई न झाल्यास आयुक्तांच्या दालनाबाहेर कचरा टाकण्याचा इशारा मनसेचे उपशहर अध्यक्ष पुष्कर विचारे यांनी दिलाय। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आता उर्वरित बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। KGF 2 हा सिनेमा रिलीज होऊन 50 दिवस पूर्ण झाले। 14 एप्रिलला प्रदर्शित झालेल्या यशच्या या सिनेमानं जगभरात 1235 कोटींची कमाई केली आहे। आता हा रॉकी भाई OTTवर प्रदर्शित करण्यात येणार आहे। उत्तर प्रदेशनंतर मध्य प्रदेशमध्ये देखील सम्राट पृथ्वीराज करमुक्त होणार आहे। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे। अभिनेता कमल हसनचा विक्रम हा सिनेमा आज रिलीज होतोय। तमिळ भाषेबरोबरच हिंदी भाषेमधील या सिनेमानं रिलीज पूर्वीच 200 कोटींची कमाई केली आहे। ॲडव्हान्स बुकिंग आणि OTT राईट्स मधून या चित्रपटानं एवढी कमाई केली आहे। या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी कमल हसन यांनी 50 कोटी मानधन घेतलंय। बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा भूल भुलैया 2 हा सिनेमा दुसऱ्या आठवड्यात देखील बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय। रिलीजच्या 13व्या दिवशी या सिनेमानं 4.45 कोटींचा गल्ला जमवलाय। तर आतापर्यंत या सिनेमानं 150 कोटींची कमाई केली आहे। या बातम्यांसह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत।